शिवसंग्राम पाली वर्से नेनवली दोन्ही संघांनी जय्यत तयार करायचं आपल्यासाठी पहिला पुकार शिवसंग्राम पाली वर्सेस नेनवली दोन्ही संघासाठी पहिला पुकार दोन्ही संघांनी जय्यत तयार करायचंय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना याची नोंद घ्या शिवसंग्राम पाली वर्सेस नेनवली पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पहिली चढाई आपल्या समोर घेऊन येतोय चिवे संघाचा एक जाबाज आणि वेगवान खेळाडू अमर ठाकूर या वेळेस एक चांगला प्रयत्न अपयशी होतोय अमर अनेक अपयश नंतरच यश येत एक चांगला प्रयत्न अमर यांच्या ठिकाणी होता भारतीय संघाकडून सुधागड स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि एक अष्टपैलू खेळाडू सुमित मोरे अमोल खाडे अमोलजी खाडे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं एक झंझावतं वादळ कमालीचं फुटवर्क असलेला खेळाडू एक नव्या उमेदीचा आणि युक्तिवंत खेळाडू स्वप्नील भिलारे त्याला प्रत्युत्तर दाखल भारतीय संघाकडून सुमित सुतार जर्सी क्रमांक 7 और सबके साथ सुमित सुतार हॅलो सुमित ठाकूर प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी भीती न आमा तुझी मुळी ही गडगड नाऱ्या नभा असा जाज्वल्य इतिहास या महाराष्ट्राचा या वेळेस सक्सेसफुल होतोय जबरदस्त 3 गुणांची लयलूट केलेली आहे क्या बात आहे सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन कार्यकारिणी सदस्य सुशांत राजिवडे यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावरती यायचंय सुशांतजी यावेळेस 4-5 विरुद्ध 1 अशी लढत यापुढील सर्व सामने अतिशय रंगतदार पाहायला मिळतील अजय खाडे फोटोमध्ये मग्न आहेत काम सुद्धा करावं लागेल कार्यकर्ता म्हणून आणि आता मात्र स्वप्नील भिलारे 2 विरुद्ध 4 भारतीय 4 चिवे 2 या वेळेस एक जबरदस्त टॅकल केला जात आहे सुमित सुतार यांच्या द्वारा एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी नक्कीच शुभम शिंदे संघाच्या कामगिरीवरती नक्की या ठिकाणी खुश असणार त्याला प्रत्युत्तर दाखल सुमित मोरे ज्या खेळून अनेक मैदान गाजवली आणि अजून बरंच काम करायचं बाकी आहे असा सुमित मोरे
एक चपळ आणि चतुरस्थ देहयष्टी असलेला ज्याच्या वेळी संघावरती संघाला गरज असते त्या वेळेला मात्र हा खेळाडू धावून येतो, तो त्याचं नाव आहे सुमित ठाकूर. या ठिकाणी पुढील पुकार देतोय शिवसंग्राम क्रीडा मंडळ बल्लाळेश्वर पाली विरुद्ध उदय माता नेनवली. बल्लाळेश्वर पाली विरुद्ध उदय माता नेनवली. आपण दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. सोहम साळुंखे तिसरी चढाई घेऊन आपल्या संघासाठी गत रेड मध्ये एक सक्सेसफुल रेड त्यांनी करून दाखवली होती. यावेळेस मात्र तशीच रेड होते का पाहावी लागेल. मात्र चिवे संघाचं जे डिफेन्स आहे मित्रांनो तो इतकं सोपं नाही, ते भेदणं आणि या डिफेन्सला येतोय सोहम साळुंखे जर्सी क्रमांक 5. असं म्हणतात मित्रांनो अथक प्रयत्न करावे लागतील आपल्याला एक परफेक्ट स्पोर्ट्समन बनण्यासाठी, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. यावेळेस परफेक्ट कामगिरी करून जातोय सुमित ठाकूर. सहा 3 गुणफलक. या कार्यक्रमासाठी अतिशय दिग्गजांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे, कारण बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळ हे मित्रांनो साधं सुद्धा मंडळ नाही. नक्कीच या मंडळाला आमदार नामदार साहेबांचं या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. या ठिकाणी सुमित याचा प्रयत्न असणार की अमर यांचं गेम मध्ये इन करावं लागेल. जिल्ह्यातील जे संघ आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या संघांनी आपण इथे आला असेल तर त्याची नोंद या ठिकाणी त्वरित करा. जिल्ह्यातील संघ शुभम शिंदे 4 विरुद्ध 1 आणि आता मात्र कोपरा रक्षक राज आणि रोशन. जिल्ह्यातील संघ पांडवादेवी रायवाडी, दहावीर स्पोर्ट्स रोहा, भैरवनाथ यशवंतकार, गावदेवी मुंडाणी, जय बजरंग रोहा, मातृछाया कुर्डूस, पाटणेश्वर आणि जय हनुमान वाशी. या संघाचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी इकडे संपर्क साधा. मित्रांनो जे पहिल्या फेरीचे सामने जवळजवळ आता पूर्ण होत आलेले आहेत. पुढील सामने आपलेच होणार आहेत, तरी जे संघ प्रतिनिधी आले त्यांनी या ठिकाणी संपर्क साधा. हॅलो हॅलो अडे हॅलो 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 संजयजी खाडे या मंडळाचे अध्यक्ष संजयजी खाडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी आता मात्र आपण एक विशेष सत्कार करतोय. खऱ्या अर्थानं या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये एक नवतेज पाहायला मिळालं.
खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये कबड्डी ज्यांनी टिकवली, जोपासली आणि वाढवली असे आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले आजचे पंचनिरीक्षक सन्माननीय अजिंक्य पाटील सर यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी मंडळाचे अध्यक्ष संजयजी खाडे यांना विनंती करतो की सन्माननीय अजिंक्य पाटील सरांचं या ठिकाणी मायाची शाळ आणि श्रीफळ देऊन यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो या व्यक्तिमत्वासाठी. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील एक हिरेच म्हणावे लागतील. खऱ्या अर्थानं असं म्हणतात की रायगडावरी खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला माणिक मोती, दुसरी दौलत नाही. अशी दौलत आपल्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनला खऱ्या अर्थानं लाभलेली आहे. असे आमचे आदरणीय अजिंक्य पाटील सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. नेनवली आणि पाली संघ आपण तयारीत राहायचंय. अमर ठाकूर काय चुकते पाहावं लागेल आणि गेम मध्ये कमबॅक करावं लागेल. आपण एक सुधागड तालुक्यातील एक हिरे आहात आणि आपला खेळ या प्रेक्षकांना पाहायचा आहे. या वेळेस एक चांगली शिकस्त केले, 3 गुणाची लयलूट. क्या बात आहे. दहा 5 पुन्हा एकदा जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती येते राहिलेला एकमेव खेळाडू सुमित ठाकूर यावेळेस काय करिश्मा करतोय आणि तो करिश्मा करावा लागेल. या रण धुरंधर खेळाडूला या ठिकाणी टॅकल केला जातोय. मध्यंतर होतोय 13-6 6-13. 7 गुणाची आघाडी असणार आहे ती भारतीय संघाकडे. एक चांगलं गेम प्लॅन, एक चांगली रणनीती या ठिकाणी पाहायला मिळाली ती भारतीय संघाची. मध्यंतर नंतर चिवे संघाला ती रणनीती आखावी लागेल, आपली पिछाडी आघाडीमध्ये बदलावी लागेल. तो करिश्मा करण्याची ताकद, शक्ती आणि युक्ती नक्कीच या चिवे संघाकडे आहे. हॅलो, चालू सामना संपल्यानंतर पुढील होणाऱ्या सामन्यासाठी दुसरा पुकार शिवसंग्राम पाली वर्सेस नेनवली दोन्ही संघासाठी दुसरा पुकार. अंतिम पुकारला आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. शिवसंग्राम पाली वर्सेस नेनवली दुसरा पुकार. सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष राकेशजी ठाकूर यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत. राकेश भाई, आपण सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावरती यायचंय.
स्वयंभू हनुमान चिवे संघ या गत मोसमातील अनेक वेळा अंतिम विजेता संघ ठरलेला आहात हे आपण विसरू चालणार नाही. आज आपला खेळ या मैदानाला आणि या रसिक प्रेक्षकांना अपेक्षित आहे. सुमित सुतार हा खेळ आहे सातांच्या साथीचा. जर्सी क्रमांक 7 सुमित सुतार आणि त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 सुमित ठाकूर. या ठिकाणी सोहम यांचं प्रामाणिकपणासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, जो डाऊट फुल पॉइंट असतो तो आपण त्या खेळाडूंनी त्या ठिकाणी कबुली दिली पाहिजे. नेनवलेली पाली संघ आपण तयारीत राहायचंय. मित्रांनो, आपण जर या खेळामध्ये इंजर्ड झालात तर नक्कीच योग्य ट्रीटमेंट घेऊन आपण आपली इंजरी दूर करा. हॅलो, चला पंचांनी सामना सुरू करा लगेच. या ठिकाणी राज ठाकूर इंजर्ड होतोय. एक चांगला प्रयत्न होता. या कबड्डी खेळाला शक्ती बुद्धी युक्तीचा खेळ म्हटलं जातं आणि या खेळातील खरा वीर कोण, या खेळाचा योद्धा कोण, तर वीर कोण हो जो खचून हारून पुन्हा उभा राहतो तो वीर. ज्याच्या आत्मविश्वासामध्ये सह्याद्रीसारखं सामर्थ्य आहे तो वीर. ज्याच्या विचारात सूर्यासारखं तेज आहे आणि ज्याच्या कार्यात वाऱ्यासारखा वेग आहे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे, भीती ना तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, त्या नभांची सुद्धा आपल्याला भीती नाही. आणि म्हणूनच डिफेन्स हा सह्याद्री सारखा असला पाहिजे. यावेळेस वाऱ्यासारखा वेग ज्याने धारण केला आणि एक गुण ज्याने सहजगत्या टिपलं. काय वेग होता मित्रांनो. असं टॅकल करावं लागेल, असा गुण टिपावा लागेल. हॅलो, आमचे माजी विद्यार्थी भगवान दादा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी समीरला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. असू दे, शाल आणि या ठिकाणी सत्कार छोटासा या ठिकाणी बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासल तर्फे आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. फोटो काढ रे मोबाईल मध्ये. धन्यवाद. चला, त्यानंतर होणारा पुढील सामन्यासाठी आपण दुसरा पुकार या ठिकाणी दिलेला आहे. शिवसंग्राम पाली वर्सेस नेनवली.
तिसऱ्या पुकारला दोन्ही संघ ग्राउंडवर हजर राहतील. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिवसंग्राम पाली वर्से नेनवली. दोन्ही संघांनी जय्यत तयार राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर होणारा पुढील सामना. आता मात्र सामन्याची रंगत या ठिकाणी चढतच चालली आहे, कारण 14-11 असा गुणफलक आहे. स्वप्नील भिलारे यावेळेस आपला परफॉर्मन्स हा उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्या संघासाठी असला पाहिजे. सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि सुपर टॅकलची संधी या ठिकाणी भारतीय संघाकडे, आणि या संधीचं सोनं कोण करते पाहावं लागेल. चौदा 11 शेवटची 5 मिनिटे. मित्रांनो, कोण जिंकेल आणि कोण हरेल हे येणारी वेळ सांगेल, मात्र खेळ जिद्दीचा होणार आहे. हॅलो, शिवसंग्राम पाली वर्से नेनवली आपल्यासाठी अंतिम आणि शेवटचा पुकार. आपण अंतिम पुकारला ग्राउंडवरती यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये चालू सामना संपला जाणार आहे. यानंतर होणाऱ्या पुढील सामन्यासाठी अंतिम आणि शेवटचा पुकार शिवसंग्राम बल्लाळेश्वर पाली वर्से नेनवली. शेवटचा आणि अंतिम पुकार. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आणि गेम इज ऑन द ग्राउंड. बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळ. नक्कीच या खेळाडूची कला कौशल्य मानावं लागेल. काय कोलांटी उडी मारली मित्रांनो, बघा. याला म्हणतात प्रॅक्टिस, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. असा परफेक्ट मॅन सुमित ठाकूर. चौदा 12 एक हाय उलट्याची मुकाबला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता मात्र वीज कडाडलेली आहे. त्या विजेची चमक सुद्धा या मैदानावरती पडलेली आहे, आणि ही जो वीज पुन्हा एकदा कडाडली. गुणफलक जातोय 14-13. एक गुणाची नाममात्र आघाडी आता राहिली आहे भारतीय संघाकडे. ज्याचा माइंड राहील कूल तो सामना करेल वंडरफुल. यावेळेस 1-1 सामना होतोय. अमर विरुद्ध, आणि एक लोणाच्या बोजा जातोय भारतीय संघाकडे. एक गुणाची आघाडी होती भारतीय, आता एक गुणाची पिछाडी झाली आणि एक आघाडी झाली आहे ती चिवे संघाकडे. स्वयंभू हनुमान चिवे. नक्कीच रणझुंजार खेळी आपला हा रसिक प्रेक्षक वागतोय, पाहतोय. संपूर्ण सुधागड नव्हे तर रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जगभरामध्ये या कबड्डीचं थेट प्रक्षेपण केलं जातोय रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आकाश यांच्या माध्यमातून रोहा स्पोर्ट्स सुधागड नव्हे तर रायगड जिल्ह्यात नव्हे तर या जगभरामध्ये खऱ्या अर्थानं कबड्डी या मैदानापासून तर थेट रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये जर कोण पोहोचवत असेल तर तो रोहा स्पोर्ट्स. यावेळेस सोहम साळुंके आपल्या संघाची दारू मदार आपल्या संघावरती घेऊन रोशन ठाकूर यांना टिपलेला आहे. 16-16 आणि गेम वरती कोणाचा आहे डोळा हे मात्र पाहावं लागेल. जो ठेवेल पेशन्स, जो ठेवेल संयम, तोच होईल या सामन्याचा विजेता. शेवटची 3 मिनिटे. यावेळेस दोन्ही संघांकडून मात्र सावध पवित्र असेल. थर्ड रेड वरती सामना
खेळण्याचा मानस दोन्ही संघांचा असेल. भारचे विरुद्ध चिवे जशी लढत झाली पाहिजे तसाच सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघाकडून जशास तसं उत्तर दिलं जातं. सुमित मोरे प्रत्युत्तर दिला जातोय सुमित ठाकूर. आपल्याला शाळेत जाताना कशी इन करावी लागत होती मित्रांनो माहिती आहे ना. आपल्याला आपले गुरुजी आपले सर आपल्याला विदाऊट इन शाळेत घ्यायचे नाही सर बरोबर ना. तसेच गेम मध्ये सुद्धा तुम्हाला इन करावी लागेल. डिसिप्लिन फॉलो करावं लागेल. या वेळेस एक चांगला प्रयत्न केला गेलाय. बोनस गुण बघा. खरोखर ही मॅच कोण जिंकेल आणि कोण हरेल थोड्याच वेळात कळेल. मात्र सुमित सुतार यांचा परफॉर्मन्स लाजवाब. शेवटची 2 मिनिटं. एका बाजूनी सोहम आणि दुसऱ्या बाजूनी सुमित ऑन फायर. 16-17 1 गुणाची नाममात्र आघाडी चिवे संघाकडे. सुधागड तालुक्यातील खऱ्या अर्थानं दोन्ही मातब्बर संघ शक्तियुक्तीचे संघ. जो संघ संयम ठेवेल पेशन्स ठेवेल तोच या गेमचा विनर असेल. आणि यावेळेस स्वतः कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख पुन्हा एकदा शुभम शिंदे खोलवर प्रयत्न करतोय. बोनस गुण मित्रांनो. एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा 1 मिनिट. स्वप्नील भिलारे सर्व रसिक प्रेक्षकांना आवाहन करतो मित्रांनो आपल्याला हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी होऊ द्या. लाजवाब परफॉर्मन्स बाय बोथ टीम. हा सामना 5-5 चढांकडे जातोय की काय यात मात्र शंका नाही. आणि 5-5 चढाया म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी. मित्रांनो असं म्हणतात यावेळेस टॅकल केला जातोय. व्हॉट टॅकल बाय राज ठाकूर. काय परफॉर्मन्स आहे मित्रांनो बघा. थोड्या वेळापूर्वी राज इंजर्ड होता. पुन्हा एकदा त्यांनी गेम मध्ये इन केलं. आणि या वेळेस ज्या वेळेला संघाला आपल्या टीमला गरज आहे त्याच वेळेस एक जबरदस्त टॅकल दिलाय. नक्कीच एक जबरदस्त परफॉर्मन्स राज ठाकूर यांच्या माध्यमातून. सतरा 18 1 गुणाची आघाडी ही कबड्डीमध्ये काही फार मोठी समजली जात नाही आणि कमी सुद्धा समजली जात नाही. हॅलो भगवान कोकरे यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी 200 रुपयाची परिवेश